मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतची अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली। ही बैठक निष्फळ ठरली आहे। अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदानातील संप सुरूच राहणार आहे, तर मानधनात भरीव तरतूद झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही अशी भूमिका आता अंगणवाडी सेविकांची आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतची अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक होती, मात्र या बैठकीतून कोणताही तोडगा निघालेला नाहीये, म्हणजेच ही बैठक निष्फळ ठरली आहे। एवढं सांगू इच्छितो की मी या ठिकाणी जो महाराष्ट्रात संप सुरू आहे, आज 31वा दिवस आहे, तो संप पुढे चालू राहणार। की सरकारने आतापर्यंत अनेक लोकांचे मानधनवाढ एका वर्षात दोनदा केलेली आहे। पगार खासदार आमदारांचा पगार 0 तासात कुठलाही विरोध न करता त्यांच्यासाठी पगार वाढवण्यासाठी पैसा आहे, पण या कष्ट करणाऱ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवायला सरकारकडे पैसा नाही, याचं फार दुःख वाटतं आहे। आणि म्हणून मुख्यमंत्र्याला आम्ही आग्रहाने सांगितलेलं आहे की तुम्ही जर मानधनवाढ आणि पेन्शन आणि ग्रॅज्युटी संदर्भात निर्णय करत नसाल तर आमचा संप हा सुरूच राहणार आहे। सुप्रीम कोर्टाने ग्रॅच्युटीबद्दल निर्णय देऊन सुद्धा अजूनही ग्रॅच्युटीबाबत सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही। म्हणजे हे सगळे अक्षरशः आम्हाला मागच्या वेळेचा संप मागे घेण्यासाठी केवळ मधाचं बोट लावल्यासारखं झालं की 1 महिना हा पूर्ण झालेला आहे संपाला, तरी सुद्धा संप अजूनही आम्ही मिटवायला तयार नाही, आमच्या महिला मिटवायला तयार नाही। तोपर्यंत भरीव मानधनवाढ होत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात संप मागे घेणार नाही। ज्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, नोटिसा देऊन दबाव तंत्राचा वापर केलेला आहे, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि संप हा बेमुदत सुरू राहील।